शरद भाई का फोन आया कि ताई आने वाली है, ताई के साथ मालका सगाड़ी के लोगों को बैठना है। मुझे ये भी नहीं मालूम था कि एजाज भाई का कांग्रेस पार्टी में कोई आदेश है नहीं है। मैं एक जुनून लेके चलता हूँ, मेरे पास दिमाग में चीज है। देश में जो हालात है, देश में जो कुछ चल रहा है, ये देश के लिए अच्छा नहीं है। अगर मैं सच्चा देशभक्त हूँ तो मुझे इन हालात पर चिंता करने की जरूरत है और मैं वो चिंता करता हूँ। मुझे लगा 2 बार पार्लियामेंट के चुनाव के अंदर अमरीश पटेल हारे, कुणाल पाटिल हार गए, और जब पार्लियामेंट के चुनाव में मैं जा रही टॉपिक के लिए कोई उम्मीदवार को बुला के उम्मीदवार के बारे में चल रहा है, इत्तेफाक से शोभाताई बच्चाओं का नाम आ गया, लेकिन हमारे यहाँ के लीडरों ने अलग अलग बातें शुरू कर। मुझे लगा कि मुझे मेरे लीडरों को कान खींचना चाहिए। मैंने ठीक है, और जो कुछ कर सकते थे वो किए। अभी तक मेरी मुलाकात इनकी दूसरी है, परिचय नहीं है। एक बार रेस्टोरेंट में मिले थे, हम ऐसे भीड़ में जाके मिले थे, और अभी दूसरी बार मैं इनके सामने खड़ा हूँ, लेकिन कोई परिचय नहीं। मेरे कोई लगते, मैं वीडियो में उस टाइम भी बोला था कि मेरे कोई लगते भी नहीं, मैं तो जानता भी नहीं कौन है। छोड़ो तो बच्चा, मैंने तो कभी समझ से देखा भी नहीं, कभी फोन पे बात भी नहीं। लेकिन जो सिद्धांत की बात है, उसके हिसाब से हमने जो कुछ कर सकते थे हमने किया, हमने बोला। लेकिन जैसे गांव के मुसलमानों ने वोट जिहाद किया है, इतनी औकात नहीं थी कि इनको किताब आती। सिर्फ हम इतना कर सके कि हमने हमारा मुंह बंद किया। अगर हमने हमारा मुंह बंद किया तो बाकी की 5 कॉन्स्टिट्यूएंसी में जो परिस्थिति है, पिछले इलेक्शनों में उमराबाद पे जाकर के साधु लोगों से बैठ पड़े और उसकी वीडियो बना के डाली। इन्होंने जो राम मंदिर के पास से जो होंडा रैली निकाली, ये इनकी अपना दिमाग भी था। मुझे लगा कि ये भी बराबर दिमाग से चल रही, जो चलने के बराबर काट को काट कर रही। तो जो 4.5 लाख वोटों की लीड लेकर के सुभाष भामरे कुणाल पाटिल के टाइम पे आया था, अगर वो 4.5 लाख वोटों की लीड लेकर के अभी आता सुभाष भामरे, तो मालेगांव की आदि के अंदर सिर्फ 3,17,000 वोट पूरी भी ब्रांड डाल देने तो भी समझ नहीं बच्चों की इतनी शक्ति। इसलिए मैं बोलता हूँ कि सेंट्रल वालों की ताकत नहीं थी, काय की वोट दिया और काय की। ये असल में बीजेपी का प्रोपेगेंडा है। ऐसे होता है। आज हमारे शहर में ये परिस्थिति, हम कल हिंदू मुसलमान सब मिलजुल के रहते थे, आज नदी के उस पार, नदी के इस पार हो गए। मेरे दोस्त मुझसे बिछड़ गए, मेरे साथी मुझसे दूर हो गए, मेरे भाई बहन मुझसे दूर हो गए। तो ये नफरत का माहौल, ये दूरियां पैदा करने का माहौल कब तक चलेगा? मैं इसीलिए कोशिश किया कि भाई अभी चुनाव का माहौल अच्छा इसमें करना चाहिए। मगर बड़े शरद खन्ना साहब का जितना आभार मानूं, पता नहीं। मेरी अभी इनकी 4थी 5वीं मुलाकात है, इनसे भी मैं 4थी 5वीं बार मिल रहा हूँ, मगर ये आदमी मुझे दीवाना लगता है। जैसा मैं दीवाना, मैं अपने आप को दीवाना समझूं कि मुझे लोग बोलते हैं, मुझे कई लोगों ने बोला क्या मकसद है। कोई बोलता है मुझे किसी ने पैसा दे दिया, किसी ने कुछ लगा दिया, मुझे मौलाना ने लगाया कि मुझे आसिफ नहीं मिलता तो शायद मैं माल का सगाड़ी बनाने को उचित नहीं होता। अच्छा, मैं नहीं बनाया माल का सगाड़ी, मेरे पास सिर्फ एक टारगेट था, जैसे या इस्लाम पार्टी। अभी आप बताओ 6 लाख की पॉपुलेशन है हमारी मालिक मुसलमानों की। 6 लाख की पॉपुलेशन में यहाँ पे एक आदमी आज के नारा लगाता है कि हम इस्लाम का झंडा लगा देंगे महानगर पालिका। अगर इसका उदाहरण देकर के आरएसएस बोलेंगे तो 120 करोड़ हिंदू क्या करने वाले? 6 लाख मुसलमान अगर महानगर पालिका पे झंडा लहरा सकते इस्लाम का, तो फिर 120 करोड़ हिंदू राष्ट्र का झंडा नहीं लहरा सकते। यही तो देश के विभाजन वाली बात। इसका जवाब तो यहाँ से अगर ये आवाज उठी है मालेगांव से कि इस्लाम का हम झंडा लहरा देंगे महानगर पालिका में, तो खुद ही जवाब देना पड़ेगा ना कि नहीं, ऐसा राष्ट्र तो मैं नहीं हूँ। तो ये विचारों की बात थी। मैं विचारों के साथ, तो नतीजा क्या होगा मुझे उसकी परवाह नहीं, लेकिन मैं यहाँ आवाज उठा रहा हूँ। और उसमें शरद खन्ना साहब ने बड़ा हिस्सा निभाया, जो आज कांग्रेस जैसे राष्ट्रीय पक्ष को यहाँ पर ला करके हमारे साथ खड़ा किया। अगर ये पार्टी में नहीं मिलता तो हमारी आघाड़ी अधूरी रहती। इसके लिए शरद खन्ना साहब का मैं बहुत आभार है। और शुरू दिन से गुवाहाटा के कैलाश तिर्वेदी वगैरह लोगों ने जो सहकार्य किया है, और जो दिनेश ठाकरे साहब पहली मीटिंगों से हमारे साथ में, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष से संदीप पवार साहब थोड़ा मतलब पहली मीटिंग जो हमने की हमसे वो थे, और संदीप पवार को उनको सपोर्ट था, सब साथ में, हम सब साथ में थे, और ये सब साथ में मिलकर के कुछ ना कुछ करेंगे। मुझे बोला कि मुझे कुछ मालूम नहीं था, बोलना है तो कुछ ना कुछ बोल दो भाई। इसलिए बोलने खड़ा हो या खड़ा हो तो कुछ ना कुछ बोल रहा हूँ, क्या उसका अर्थ होगा मुझे नहीं मालूम। अभी चूंकि अघाड़ी में अब एजाज भाई भी आज आ गए हैं, बोले कि अघाड़ी में है, तो आज से मैं आप सब लोगों से विनती करता हूँ कि वो पद में हर चीज में मुझसे बड़े हैं, हम उनको स्वागत करते हैं गाड़ी में। और मैं चाहता हूं कि आज के बाद जो एजाज भाई बोले कि वो हम करने के लिए
पक्षाचे उपाध्यक्ष आणि आपल्या मालेगाव मतदारसंघाचे प्रभारी सन्मान्य शरदरावजी आहेत साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष एजाज बेग, तालुका अध्यक्ष शरद खैना, शिवसेनाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र देसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीपजी पवार, सन्मान्य कैलासजी जगताप, दिनेश ठाकरे, मुख्तार शेख, अजय शाही, अशोक सावंत, विठ्ठल भोईर, अशफाक हाजी, जुनबाई, सुनील पवार, हमीद कला गांधी, दिल्लीदेव हिंदू पाटील, त्याचप्रमाणे सादिक अशफाक, अनिल भाई, त्याचप्रमाणे डॉक्टर बच्चा आणि या ठिकाणी उपस्थित असलेले शरद आहेत साहेबांवर आलेले सुनीलजी पाटणा आणि उपस्थित सर्व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि आजची आपली ही जी मीटिंग आहे ही मालेगाव महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये आपल्याला महाविकास आघाडीची ही मीटिंग आहे. सर्वप्रथम मी आपल्याला विनंती करते की आपल्याला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेब, त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब गट, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, त्याचप्रमाणे बहुजन समाज पार्टी आणि वंचित आघाडी आणि इतर सर्व मित्रपक्ष यांच्याबरोबर आपल्याला आघाडी जर करायची असेल तर आपण आज या ठिकाणी आघाडी डिक्लेअर झाली असं जाहीर करू. आघाडी करत असताना निश्चितपणे शरद भाऊ यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की उद्याच्या उद्या आपण आपापल्या पक्षाच्या उमेदवारांच्या मुलाखती घेऊन आणि संध्याकाळपर्यंत आपण ते फायनल करा. आणि जी समन्वय समितीच्या संदर्भामध्ये भाऊंनी सांगितलं की प्रत्येक पक्षाचे 2-2, 1-1 जण त्या ठिकाणी प्रमुख बसून आपल्याला हे शीट शेअरिंग करायचं आहे आणि त्यानंतर 2 दिवसामध्ये आपल्याला फॉर्म भरायचे आहे. तर काँग्रेस पक्षाचे फॉर्म भरत असताना जे बी फॉर्म आहेत ते शरद भाऊंकडे आहेत, ते आपल्याला त्या ठिकाणी मिळतील. त्याचप्रमाणे प्रत्येक पक्षाने देखील ती काळजी घ्यावी अशी मी विनंती करते. त्याचप्रमाणे एजाज बेग यांनी जे सांगितलं की कागदपत्रांची पूर्तता, कारण घरपट्टी, पाणीपट्टी, त्याचप्रमाणे सगळ्या NOC ज्या काही लागतात आणि जे रिझर्वेशनचे जे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये OBC असेल, SC असेल, ST असेल, ते जातीचे दाखले असतील, व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट असेल, ज्यांच्याकडे व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट नसतील त्यांनी ते अर्ज केला पाहिजे आणि ती पावती त्या फॉर्मला जोडली पाहिजे. ही काळजी आपण निश्चितपणे घेतली पाहिजे. आपला जो फॉर्म आहे आपण आपल्या पक्षाच्या वतीने एखादा ॲडव्होकेट त्या ठिकाणी नियुक्त करून त्या वकिलांच्या माध्यमातून आपण ते फॉर्म काळजीपूर्वक त्या ठिकाणी भरले पाहिजे, त्या फॉर्मवर आपण सही केली पाहिजे, इत्यादी काळजी आपण निश्चितपणे घेतली पाहिजे. कारण फॉर्म पास झाला असं होता कामा नये. आणि त्यानंतर मला ठिकाणी सांगावं वाटतं की महाविकास आघाडीचे आपल्याला जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून आघाडी धर्म हा निश्चितपणे आपल्याला पाळावा लागेल. आपल्या पक्षाचे जे काही प्रमुख स्टार प्रचारक आहेत त्यांना देखील त्यांच्या आपापल्या प्रभागामध्ये आपण सभा लावल्या पाहिजेत आणि घरोघर जाऊन आपण आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून स्वतः उमेदवाराने प्रचार हा केला पाहिजे. याच्यानंतर जे काही शरद भाऊ आपल्याला जाहीरनामा करावा लागेल. त्याचप्रमाणे प्रचाराच्या संदर्भामध्ये प्रचाराचं साहित्य देखील आपल्याला
या निवडणुकीमध्ये तयार ठेवावं लागेल याची देखील काळजी आपल्याला घ्यावी लागेल. आम्ही सर्वजण आपल्याबरोबर आहोत, प्रचारामध्ये पण आम्ही भाग घेऊ. परंतु मला नेमकं हे धुळे लोकसभा मतदारच असल्यामुळे, हा मोठा मतदारसंघ असल्यामुळे आपल्या धुळे लोकसभा याची जबाबदारी मला दिली आहे. मालेगाव आहे आणि नाशिक लोकसभेची पण जबाबदारी ही आपलं नाशिक महानगरपालिकेची जबाबदारी पण मला त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यामुळे मी निश्चितपणे प्रचाराच्या वेळी येईल. परंतु आपले जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी जबाबदारीने आपले उमेदवार कसे निवडून येतील त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण ही महानगरपालिकेची जी निवडणूक आहे महाराष्ट्रामध्ये, ही 9 वर्षांनी त्या ठिकाणी येते आणि आपल्याला खूप मोठी संधी आहे. प्रभागाचा विकास करू शकतो आणि त्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छिते की या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर 6 विधानसभा आहेत. परंतु आपलं जर फक्त मालेगाव मध्यचा जर आपण विचार केला तर मालेगाव मध्ये आपण आमदार आपल्या खासदार निधीतून 2 वाचनालय आणि अभ्यासिका 50-50 लाखाच्या मंजूर झालेल्या आहेत आणि त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या अभ्यासिका त्याचं DPR आता तयार होतो आहे आणि साधारणतः 6 महिन्यामध्ये त्याचं आपण नियोजन करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला कल्पना आहे की मनमाड इंदोर रेल्वे मार्ग जो आहे, तर निवडून आल्यानंतर अश्विनी वैष्णव साहेबांना मी आपण पत्र दिलं, त्यांना सांगितलं की हा जो प्रोजेक्ट आहे याचं भूमिपूजन नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधानांनी 10 वर्षापूर्वी केलेलं आहे. परंतु निधीची तरतूद नसल्यामुळे हे काम सुरू होऊ शकलं नाही. तर त्यांना देखील नवल वाटलं आणि येणाऱ्या 2 सप्टेंबर 2024 रोजी कॅबिनेट मीटिंगमध्ये केंद्राच्या त्यांनी या प्रोजेक्टला मंजुरी दिली आणि 18,036 कोटी रुपये त्याला आर्थिक तरतूद केली. आता त्याचं भूमी अधिग्रहणाचं काम या ठिकाणी चालू झालेलं आहे आणि मालेगावमधून देखील ही रेल्वे लाईन जाणार आहे. मालेगाव तालुक्याला देखील त्याची खूप मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे आणि मालेगावमध्ये जे काही आपलं कापड तयार होतो, सूत तयार होतो, त्याच्यानंतर शेतकरी बांधवांचा कांदा आहे, डाळिंब आहे, त्याच्यासाठी सुद्धा आपण तिथे माल धक्का द्यावा हे देखील आपण मागणी त्या ठिकाणी केलेली आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा प्रचार कराल तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्हाला सांगता यावं म्हणून मी फक्त माहिती देते की खासदार मॅडमच्या माध्यमातून आपण काम या ठिकाणी काही करण्यात आले नाही, काही सुरू होणार आहे. तर आपले नितीन गडकरी साहेब त्यांनी मी निवडून आल्यानंतर त्यांना भेटली तेव्हा त्यांनी सांगितलं की ताई हायवेशी रिलेटेड कुठलंही काम असेल तर मला सांगा, मी ते मंजूर करेल. त्यानंतर आपण हा जो नॅशनल हायवेला साईड रोड तयार होतो आहे तो त्यांनी मंजूर करून ते काम चालू करण्यात आलेलं आहे. अनेक ठिकाणी फ्लायओव्हर्स, अंडरपास आचारसंहिता होता म्हणून उद्घाटन करता आलं नाही आणि त्यांनी सांगितलं की आपण जे पूजन करता आलं नाही आणि त्यांनी सांगितलं कामं सगळे पूर्ण झाल्यानंतर आपण त्याचं उद्घाटन करू. आणि 6 लेनिंग देखील आता या अधिवेशनामध्ये मी त्यांना प्रश्न विचारलेला होता. कारण अनेक ठिकाणी हा जो रस्ता आहे त्याचं काम ज्या पद्धतीने रिन्युअल 5 वर्षांनी जर व्हायला पाहिजे तर एक रिन्युअल त्या कॉन्ट्रॅक्टरने चुकवलेलं आहे, त्याच्यासाठी त्याच्यावर कारवाई व्हावी असं मी त्यांना सांगितलं. आणि जवळजवळ 18,000 झाडं ही लावायला पाहिजे होती पिंपळगाव टू धुळ्यापर्यंत. त्याचं देखील कुठलंही त्यांनी त्या झाडांचं कुठेही आपल्याला त्याचं बेरीज दिसत नाही. आणि 6 लेनिंगचे आपण मागणीचं पत्र त्यांना दिलं होतं, त्याच्यात त्या अधिवेशनात त्यांनी हे सांगितलं की 6 लेन पिंपळगाव टू धुळे हा मंजूर करण्यात आलेला आहे, त्याचं DPR चालू करण्यात आलेलं आहे. म्हणजे हायवे रिलेटेड देखील आपण
येत होता, आपण एका ठिकाणी बघितली होती, पण तिचा प्रॉब्लेम झाला. त्याच्यानंतर हायवेला एका ठिकाणी बघितली तर साईने शिवारामध्ये, तर तिथेही ती जागा काही मंडळींना समजलं की आपण तिथे करतोय, तर त्यांनी ते दोन आहे तिथे विरोध केला. मग आता तिसरी जागा आपण आपलं गाव सायन्सच्या ठिकाणी ती शासनाची जागा आहे आणि ती केल्याचं कबूल केलं. आयुक्तांनी देखील त्या ठिकाणी आपल्याला पत्र दिलेलं आहे आणि सिव्हिल सर्जन जे आहेत त्यांच्या नावाची जागा आपल्यासाठी कलेक्टर ऑफिसला काही केलेली आहे. त्याचा पण DPR चालू आहे. कॅन्सर हॉस्पिटल आपण मालेगावसाठी मंजूर केलेलं आहे. त्याचप्रमाणे डोळ्यासाठी मंजूर केलेलं आहे. कानासाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर केलेले, म्हणजे आरोग्याचा प्रश्न हा निश्चितपणे आपण ॲज अ डॉक्टर म्हणून आपण पाठपुरावा करतो आहोत. याला आयुष हॉस्पिटल मंजूर झालेलं आहे. मालेगावसाठी पण प्रयत्न आहे, पण पहिले आपण हे कॅन्सर हॉस्पिटलचं मागे लागू प्रोजेक्ट आपण करू शकतो. तसंच जे काही रस्त्यांचे प्रश्न आहे, ड्रेनेजचे प्रश्न आहे, त्याच्या संदर्भात महानगरपालिकेच्या आयुक्तांबरोबर अनेक वेळा मीटिंग झाली. त्याच्यानंतर जे काही इथे कलकत्ता बीच जे आहे तर त्याच्या संदर्भात पण इथे 3-4 मीटिंगा झाल्या. मुंबईला आपण मीटिंग घेतली, त्या संदर्भामध्ये पण सुरू आहे. आणि जे काही पॉवर रूम आहेत तर त्यांना देखील कशा पद्धतीने आपल्याला मदत करता येईल ती देखील आपण आपले जे मंत्री महोदय आहे गजेंद्रसिंह शेखार त्यांना सुद्धा पत्र दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी पण प्रयत्न आपले चालू आहे. निश्चितपणे एक मोठे 3 ते 4 प्रोजेक्ट जे आहेत ते आपल्याला मालेगावसाठी करायचे आहेत. भरपूर योजना आहेत. केंद्र शासनाच्या जे काही स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून कामं त्या ठिकाणी चालू आहे. जास्तीत जास्त निधी आपल्याला कसा आणता येईल आणि दोन्ही ठिकाणी मुस्लिम एरियात आणि हिंदू एरियात आपल्याला कशा पद्धतीने पाणी मागवता येईल त्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. नशामुक्त केंद्र के लिए नशामुक्त केंद्र के लिए नशामुक्त केंद्र करावं याची मागणी पण आहे. त्या दृष्टिकोनातून पण मी पत्र दिलेले आहेत. आणि सगळ्यात जास्त पत्र म्हणजे आमच्या ज्या आपले महाराष्ट्रातले 14 खासदारांनी आलेले आहेत तर त्याच्यामध्ये अशी चर्चा की सर्वात जास्त पत्र ताई शोभाताई देतात आणि खरोखर आपण सेवकापासून महापौर, आमदार, राज्यमंत्री आणि खासदार असं खालून वरती गेल्यामुळे कामं कसे करून घ्यायची हे आपल्याला माहिती आहे. आपले अल्पसंख्याक मंत्री जे आहेत किरण रिजिजू त्यांनाही मी सांगितलं की आमचा एरिया जो आहे त्या एरियामध्ये आम्हाला जास्तीत जास्त कामं तुम्ही द्या. तर अशा दृष्टिकोनातून मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण देखील नगरसेवक झाल्यानंतर आपल्याला खूप काही करता येईल. आणि जे काही BJP असेल किंवा शिंदे सेना असेल यांच्याकडे निश्चित त्यांची सत्ता आहे, त्याच्यामुळे त्यांचं आर्थिक परिस्थिती ही भक्कम आहे. कारण इतका भ्रष्टाचार झालेला आहे, इतका त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे की ते त्यांच्या उमेदवारांना किती पैसे देऊ शकतात. परंतु आपले जे उमेदवार आहेत आपल्या उमेदवारांकडे जनशक्ती आहे. त्यांच्याकडे जरी धनशक्ती असली पण जनशक्ती. आणि तुम्ही असं समजू नका जो उमेदवार समाजसेवा करत असतो, लोकांच्या समोर कायम जात असतो, त्याला निश्चितपणे लोक ते मतदान करत असतात. आता लोकसभेमध्ये माझं उदाहरण आहे, मगरे सरांचं उदाहरण. मगरे सरांसमोरचं किती बलाढ्य उमेदवार त्या केंद्रीय मंत्री आरोग्य मंत्री भारतीताई या होत्या. परंतु मगरे सरांना सगळ्यांनी निवडून दिलं, तरी लाखो लोकांनी निवडून दिलं. त्याच्यामुळे तुम्ही तसं मनात आणू नका. मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी प्रचाराच्या माध्यमातून आपल्याला संपूर्णपणे त्या ठिकाणी येऊन मदत करू. आणि आपल्याबरोबर शरद भाऊ आहेत आणि आपल्या
मित्र पक्षांचे सुद्धा जे काही ऑब्झर्वर असतील ते देखील आणि आपल्याला मदत करतील. मला आपल्याला एकच सांगायचं आहे की महाविकास आघाडी ही राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये खूप चांगली कामं त्यांनी केलेली आहे. विकासाच्या योजना त्यांनी आणल्या. या शासनाने बीजेपीच्या शासनाने या 11 वर्षामध्ये ज्या आपल्या सरकारने योजना आणल्या त्याच्यांची फक्त नावं बदलण्याचे काम केले. खोटं बोलणं, रेटून बोलणं, दादागिरी करणं, हिंदू मुस्लिमांमध्ये भांडण लावणं, त्याचप्रमाणे संविधानाचं त्या ठिकाणी त्यांच्या डोक्यामध्ये होतं की 200 पारचा नारा त्यांनी दिला होता. 400 पारचा नारा त्यांनी दिला होता आणि त्याच्यात हे संविधान बदलण्याचा काळ देखील त्याच्या डोक्यात होता. आणि जसं झालं नाही, परमेश्वर आहे, अल्लाह आहे, निश्चितपणे ते बघताय आणि ही जी काही अराजकता त्यांनी आणलेली आहे त्याचं निश्चितपणे ही यादवी आहे आणि कधी ना कधी संपणार आहे असं मी तुम्हाला आवर्जून सांगते. कारण ज्या पद्धतीने राज्यसभेमध्ये सोनियाजी गांधी असतील, त्याचप्रमाणे खडगे साहेब असतील आणि आपले महाविकास आघाडीचे सर्व